तर मंडळी, चांदोसकर व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आजचा दिवस आहे 23वा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती, स्वामी समर्थ महाराज की जय. भेटूया आपल्या पहिल्या गावात परळी इथे. आणि आता पहिलं आपलं गाव आहे ते गाव आहे ठाकूरपाडा. ठाकूरपाडामध्ये आपण आलेलो आहोत परळीमधल्या. गाव म्हणू शकता मस्त सुंदर आहे आणि विटांची घर गावासारखं गाव आहे. मागाशी मानवाचं तिकडे दिसतोय तुम्हाला, त्याच्या हातात जो बांबू आहे त्याच्यानं तुम्हाला कळतंय की तो आकड्यांसाठी होता, पण त्याने आमची गाडी बघून कदाचित रपारप सगळे आकडे बिकडे काढलेले आहेत. असू देत. तुझ्यासाठी आले बना, अरे राम रे 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 तुझ्यासाठी आले बना. ताई तुर माझे दादा तुर माझे ताई तुर, अरे आरोग्याची त्रिसूत्री मान, आरोग्याची त्रिसूत्री मान. माझे दादा तुर माझे ताई तुर, माझे दादा तुर माझे ताई तुर. दुर्लक्ष नको आजाराकडे, दुर्लक्ष नको आजाराकडे. आणि खडतर प्रवासाला आता आमची झालेली आहे सुरुवात. आणि हा जो रस्ता आहे तो पार जंगलामध्ये जाणारा रस्ता आहे. आणि जंगलामध्ये सुद्धा ही पाडी आहे, घरं आहेत, ते आता आपण बघणार आहोत. ही वस्ती एवढी आतमध्ये आहे, पण अजूनपर्यंत ह्यांच्यापर्यंत सुखसुविधा पोचलेल्या नाहीत, रस्ते व्यवस्थित झालेले नाही आहेत. एवढा खडतर प्रवास करून आम्ही कसे बसे या गावामध्ये येऊन पोहोचलो. दुर्लक्ष नको आजाराकडे, दुर्लक्ष नको आजाराकडे. माझे दादा तुर माझे ताई तुर, माझे दादा तुर माझे ताई तुर. आंबा बघा आंबा. मिक्स होत ते. हा ते झाड आहे ते. आणि इथे वारुळ आहे हे बघा. आतमध्ये कोणीतरी असावं, जास्त पुढे जायचं नसावं, नाहीतरी कोणीतरी डसावं. चला मी एकटाच राहिलो, बाकीचे पळाले, मला पण पळावं लागेल. काहीतरी झालेलं आहे, काहीतरी व्हायचं नाही, पळायला पाहिजे. खडतर रोड, खडतर जागा, हेरावून आले होते ते.
त्या तिथे महिला मंडळ और जिस तरह से हम गाड़ी पे जा रहे हैं, रास्ता देखो, रास्ते की कठिनाई देखो। अब जिस तरह से रास्ते की कठिनाई है, रास्ता जिस तरह से बुलंद होता जा रहा है, और जो बुलंद होके वलन लेके जा रहा है, ये जो वलन है त्या व्यतिरिक्त आपण काय बोलन काय सांगू शकत नाही। आणि आपली परी चाललेली आहे पुढून आणि मागून दोन महापरा चाललेले आहेत। परी पळते आणि परी आई धुळीच्या परीने डोळ्यात धूळ टाकली। आता मी खऱ्या अर्थाने बोलू शकतो की परी तू माझ्या डोळ्यात धूळ टाकलेली आहेस। रस्ते आहेत बघा, ज्या प्रकारे इथे रस्ते आहेत, स्पॉट बघा काय वाटतायत एक नंबरच। आणि ज्यावेळी इथे पाऊस पडत असेल तेव्हा सुद्धा इथलं जे वातावरण आहे त्यामध्ये खूप बदल खराब विरो बघू शकता ज्या पद्धतीने हे सगळं आहे चाललेलं आहे। और फिर से ये दोबारा चलोगे और ये उठा के मारा है बड़ा सिक्सर यहाँ पे, और हमारी टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है। आणि ही वळणं बघा, वळणं पण मस्त वाटतं। रस्ते काय रस्ते, आता माझी फाट, आता माझी अनमोल व्हिडिओ आला असते आपल्याकडे। आणि तो जो तिकडे पलीकडे स्पॉट दिसतोय ती दोन झाडं दिसत आहेत, हिरवी हिरवी झाडं, त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे। आणि आमच्या साहेबांना आणि इथे पण माणसं आहेत, तिथेही माणसं आहेत, नेमकं कुठे जायचं आहे ते कळत नाही आहे। पण बघूया, मला वाटतं इथेच थांबायचं असावं कदाचित। आणि प्रमाणाच्या बाहेर शॉर्टकट केल्याने हा नवीन रस्त्याचं काम काहीतरी चाललंय, नवीन रस्ता बनवण्याचं काम चाललेलं आहे बघा, चोरवाट। आणि ही संपते इथेच, खतम। पुढे विहीर आहे आणि गंमत अशी आहे की हा एक रस्ता येतोय आणि हा रस्ता, तर हा जो रस्ता येतोय तो जाणार आहे ह्या विहिरीच्या इथून। आता इथे हे लोक मोरी टाकणार। सल्ल्याने गोळ्या औषधं घ्या, पण डॉक्टर म्हणून औषधं म्हणून की ताई 1500 रुपयाचा खर्च येतो, त्यामुळे आपण डॉक्टरची पाणी चढायला मागत नाही। पण आता डॉक्टरच्या खर्चाला आणि गोळ्या औषधाच्या खर्चाला घाबरण्याची गरज नाही, कारण आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मागे भक्कमपणे उभा आहे लुपिन फाउंडेशन। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।